नागपुर ग्रामीण चुनाव पर राज्य मंत्री आशीष जायसवाल ने कहा कि कांग्रेस अतिरिक्त विवादों और कमजोर तैयारी से पछड़ती दिख रही है, जबकि भाजपा शिंदे सेना मजबूत मुकाबला दे रही है। शिंदे के दौरे से कार्यकर्ताओं में जबरदस्त उत्साह है और माहौल पूरी तरह बदल चुका है। बहुतांश ठिकाणी तर आम्हाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचीच मैत्रीपूर्ण लढत दिसत आहे। फाईट ही दोघांमध्ये आहे आणि काँग्रेस 3 नंबरवर गेलेली आहे, अशा पद्धतीचं चित्र एकंदरीत मला दिसत आहे। काँग्रेसचे नेत्यांचे अंतर्गत वाद विदर्भामध्ये पाहायला मिळते आहे ना। आपण पाहिलं असेल की जे इंटरव्ह्यू झाले होते ते कशा पद्धतीने रद्द करण्यात आले आणि परत अनेक मोठ्या प्रमाणामध्ये आयरामना तिकीट दिल्यामुळे पक्षात बंडखोरी झालेली आहे आणि उमेदवार देखील ज्यांना चिन्ह मिळालेलं आहे, म्हणजे माझ्याकडे देखील ज्यांना चिन्ह मिळालेलं आहे काँग्रेसचे पूर्ण उमेदवार देखील उभे नाही आहे। म्हणजे जर आपण पाहिलं तर कनानमध्ये पूर्ण उमेदवार उभे नाही, रामटेकमध्ये पूर्ण उमेदवार उभे नाही आणि एकंदरीत लीडरशिपचा नेतृत्वाचा अभाव आहे। अजून प्रचार सभांना सुरुवात झाली नाही त्यांच्या, अजून तर सुरुवात झाली नाही आहे, पण आता जसं जसं मतदानाचा दिवस जवळ येईल तोपर्यंत थोडंसं प्रचाराला गती येईल। मला त्यांनी काय वक्तव्य केलं या संदर्भात कल्पना नाही, त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही। एक मात्र निश्चित आहे की शिंदे साहेबांचा विदर्भात दौरा झाल्यामुळे विदर्भाचे कार्यकर्ते अतिशय उत्साहित आहेत आणि जोमाने कामाला लागले। आता ते एकसूत्री कार्यक्रम त्यांचा फक्त टीका करणे आहे, त्यामुळे ते आपला उद्योग करत राहतात, त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नसतं। मतदार यादीमध्ये घोडा हा विषय महत्वाचाच आहे आणि ते कुठे एका पक्षासाठी नाही। आपल्याला काल पाहिलं की ते किशोरी पेडणेकरचं नाव डबल आलं, ती सुद्धा बातमी आली। मला असं वाटतं की एकदा मतदार यादीचं पूर्णपणे दुरुस्ती आवश्यक आहे आणि लोकशाहीच्या दृष्टीने सर्व पक्षाची मागणी आहे की ते व्हायला पाहिजे। हे मान्य आहे आपल्याला की मतदार यादीमध्ये कुठलाही घोड असता कामा नये, शेवटी हा व्यवस्थेचा दोष आहे, कुठल्या एका पक्षाच्या फेवरमध्ये नाही आहे, कुठे एका पक्षाच्या विरोधात नाही आहे। ही प्रक्रिया जलद राबवून मतदार यादीमध्ये पारदर्शकता आणि मतदार यादीमध्ये जे काही थोडंफार प्रमाणामध्ये दुबार नाव आहे ते कमी झाले पाहिजे। आता आधार इंटिग्रेशन केल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस झालेले आहेत आणि जे काही राहिलेलं आहे ते देखील लवकरात लवकर झालं पाहिजे। काय असते की छोट्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्त्यांना निवडणूक लढायची असते। एक तर वेगवेगळ्या आरक्षणामुळे, महिला आरक्षणामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही। मग एकदा अशा पद्धतीची निवडणूक आली तर आज आपण लढलो नाही तर आपल्याला भविष्यात परत किती वर्षानंतर आपला नंबर लागेल, अशा पद्धतीची भावना अनेक कार्यकर्त्यांची आहे, ती योग्य देखील आहे। त्यामुळे आम्ही ती समजून घेतली आणि उलट अनेक ठिकाणी युती केल्यामुळे समजा 20 जागा असेल नगर परिषदेच्या तर 10 भाजपच्या आणि 10 शिवसेनेच्या जर असं युती झाली तर जे 20-20 उमेदवार आमच्याकडे आहेत ते रेडीमेड काँग्रेसला मिळाले असते। त्यामुळे काही प्रमाणामध्ये लोकांना नाराज घेऊ नये, कार्यकर्त्यांना न्याय देता येईल। त्यामुळे काही ठिकाणी म्युच्युअल अंडरस्टँडिंग नाही, काही ठिकाणी परिस्थितीच्या अपरिहार्य परिस्थितीमुळे अशा पद्धतीची लढत होत आहे, परंतु टीका करताना मात्र आम्ही कुठली टीका एकमेकांवर करत नाही। ही लढाई अर्थातच मैत्रीपूर्ण। अब आपकी कार और बाइक की हर जरूरत का बस एक ही ठिकाना, श्री श्याम टायर्स। यहाँ मिलेगा आपको व्हील अलाइनमेंट और व्हील बैलेंसिंग, पंचर और टायर सर्विस, कार और बाइक वॉशिंग, अलॉय बेंड रिपेयर और रिम स्ट्रेटनिंग, जनरल सर्विसिंग और बैटरी की सुविधाएं। श्री श्याम टायर्स में सभी ब्रांड के टायर्स उपलब्ध है और सेवा हर वक्त आपके लिए हाजिर है। जहाँ सेवा बनती है श्रद्धा, वही है श्री श्याम रसोई। सेवा ही सबसे बड़ा धर्म, हर दिन इंसानियत का स्वाद परोसती है यह श्याम रसोई। सिर्फ 2100 में एक दिन का अन्नदान और 21,000 में पूरे साल का पुण्य। करुणा, प्रेम और सेवा का संगम है श्री श्याम रसोई। कामठी तहसील के मौजा, पावनगांव, घोरपड़ और रनाडा इलाकों में शानदार लोकेशन पर मिल रहे हैं NIT सैंक्शन प्लॉट्स, वो भी 24 महीनों की आसान किस्तों में। मौका सीमित है, आज ही बुकिंग करें और अपने सपनों की जमीन के हकदार बने।